स्वराज्याचा संकल्प. सज्जनगड. संध्याकाळची वेळ. डोंगरावर सोनेरी किरणं पसरली होती. समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांसोबत ध्यानस्थ बसलेले होते. त्याच वेळी पायऱ्यांवर धीरगंभीर पावलांचा आवाज ऐकू आला. तोच शिवराय गडावर पोचले. स्वामी, जय जय रघुवीर समर्थ. मी आपला शिवबा तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. कृपा करून आशीर्वाद द्या. रामदास स्वामींनी डोळे उघडून समाधानाने पाहिले. अरे राजे, या. तुला पाहून खूप आनंद झाला, पण चेहऱ्यावर थकवा दिसतोय. काय झालं? स्वराज्याची वाटचाल कशी चालली आहे? शिवाजी महाराज थोडे दुःखी होत म्हणाले. स्वामी, आम्ही दिवस रात्र झटतो आहोत, पण शत्रूंची वार थांबत नाहीत. मोगल, आदिलशाही, इंग्रज सगळेच आमच्या मागे लागलेत. कधी कधी वाटतं हे सगळं सोडून प्रभू रामचंद्रांच्या चरणी विसावा घ्यावा. खरंच हे सगळं झेपेल का मला? रामदास स्वामी गंभीर होत म्हणाले. शिवबा, हे काय बोलतोस तू? तूच म्हणालास ना की हे राज्य प्रभू श्रीरामाच्या कृपेने उभं राहिलंय. मग तोच तुझ्या हातातून ते हिसकावून घेईल का? हे फक्त संकट आहेत. ही तुझ्या धैर्याची कसोटी आहे. जरा विचार कर. जर तू थांबलास तर ही सारी जनता कोणाकडे पाहील? महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामी, खरंच सांगतो, मन कधी कधी खचतं. प्रजा माझ्यावर विश्वास ठेवते, पण त्यांच्यासाठी लढताना कधी कधी वाटतं मी एकटाच झुंजतोय. माझं बळ कमी पडतंय का? रामदास स्वामींनी हसत हसत भगवा उपरणा गळ्यातून काढला. हे घे, हा भगवा तुझ्या खांद्यावर टाकतो. आता तू एकटा नाहीस. हा भगवा तुला आठवण करून देईल की तू फक्त राजा नाहीस. तू धर्मासाठी, न्यायासाठी, संपूर्ण जनतेसाठी उभा राहिलास. शिवबा, आता तरी संकोच दूर करशील ना? शिवाजी महाराजांनी ते उपरणं डोळ्याला लावलं. मन भरून आलं. डोळ्यात अंगार पेटला आणि त्यांनी दृढनिश्चय केला. स्वामी, आजपासून मी फक्त राजा नाही, मी धर्माचा रक्षक आहे. मी न्यायाचा पहारेकरी आहे. मी स्वराज्यासाठी झुंजेन आणि त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. तुमच्या आशीर्वादाने माझी तलवार आणखी धारदार होईल. समर्थ रामदास स्वामींचा विजय असो. रामदास स्वामींनी स्मित केले. शिवराय त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्या दिवसानंतर शिवरायांनी अधिक जोमाने स्वराज्य उभारण्यास सुरुवात केली आणि समर्थांच्या आशीर्वादाने इतिहास घडवला.